महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरण्याचा आंदोलकांचा सरकारला इशारा. मुंबई गोवा महामार्गावर रायगडच्या कोलाडमध्ये आवश्यक त्या सुविधांबाबत महामार्ग विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, तर पुढील 2 दिवसात महामार्ग रोखून धरू असा इशारा गेली 4 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांनी धरण्याचा इशारा स्थानिक आंदोलकांनी दिलाय. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या सोयीसाठी भुयारी मार्ग तयार करावा यासाठी स्थानिकांनी साखळी उपोषण सुरू केलं आहे. मात्र योग्य प्रतिसाद राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित प्रशासनाकडून मिळत नसल्याने उपोषणकर्ते यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लोकेशन कोलाड, रायगड. बोला. आंबेवाडी नाक्यावर गेली 5 दिवस आम्ही या संपूर्ण या भागातले सर्व साखळी उपोषण करत आहोत. उपोषण करत असताना या ठिकाणी आमची मागणी आहे की आंबेवाडी दवाखान्याजवळ आम्हाला अंडरपास पाहिजे. तर आमची मागणी मोठी आमची मागणी आहे. जर का उद्या आम्ही सनसील मार्गाने अंडरपास मार्ग मागतोय, जर उद्या काय भविष्यात आम्हाला अंडरपास मार्ग दिला नाही तर आम्ही 5,000ची फौज घेऊन राष्ट्रीय महामार्ग मुंबई मार्ग बंद करू. कोकणामध्ये जाणाऱ्या गाड्या आहेत त्याही बंद करू. आणि जर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही कायदा सुव्यवस्था बिघडेल त्याची नोंद आपण शासनाने घ्यायची आहे. ठीक आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.